नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकली मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. लाईट्स नॅचरल राईड्स. तर आपण आहे आता स्टेशनला. पहिली ऑर्डर झाली 150 पडलेली. आज परत उशीर झाला, 9 वाजता आलो, आता 10 वाजल्यात आणि बघू आता दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही. आता एक पडली आहे पण तो कॅन्सल करणार आहे, कारण तो म्हणला मी कॅन्सल केली, पण माझ्या दिसत नाही त्याला. मला नीट कॅन्सल कर, परत कॅन्सल करता येत नाही तर बुकिंग काय करता मला हे कळत नाही. बुकिंग केली पण कॅन्सल करता येत नाही वाटतं त्याला. फाईन लागण म्हणून करत नाही, लई छान आहे. आणि मी केलं तरी तुला फाईन बसणार आहे, त्यामुळे तूच कर बाबा. फोन करून सांगितलंय 2 मिनटं झाले, अजून करतो कॅन्सल. मलाच करावं लागलं. माझा टाईम आहे 5 मिनटाचा, आम्हाला टाईम असतो. 5 मिनटाच्या आत केलं तर रेटिंग खराब होतं आमचे, आणि 5 मिनटानंतर नाही केलं तर आम्हाला 10 रुपये भेटतात. त्यामुळं मी थांबणार 10 रुपयासाठी. कसं सोडू पाहिजे 10 रुपया. तर आता बघू, स्टेशनला आलो. आता मला असं वाटतंय गाडी आली आहे तर बसन, एखादी ऑर्डर बसेल, 100-200ची बसेल. बघू आता काय होते काय नाही. चला, आपण आलो आहोत मगरपट्टा IT इंडस्ट्रीला. आत बसू, जरा क्लिअरिटी येईल. मुद्दामून बाहेर येतो कारण तुम्ही आज आतला बघून बोर झाले असं, त्यामुळे मुद्दाम बाहेर येतो. तर 2 ऑर्डर पडेल, 2 ऑर्डर कॅन्सल झाले, जे पहिले तुम्हाला सांगितलेलं. आणि त्यानंतर अजून एक पडली, त्याला पिकअप करायला गेलो, तिथंच ते कॅन्सल बी झालं. त्याचे 12 रुपये भेटले. पहिल्याचे 10, नंतरचे 12. ते कस्टमरने कॅन्सल केले म्हणून 12 भेटले. सेकंड टाईम, फर्स्ट टाईम मी केलं म्हणून ते मला 10 भेटले. 10, 12, 20, 22 रुपये भेटले. त्यानंतर आपल्याला ऑर्डर पडली स्टेशनवरून मगरपट्ट्याची 129 भेटले. टोटल 300 रुपये काहीतरी झाले. आता बघू नंतर कधी ऑर्डर पडते कधी नाही. आता वाजलेत बघा किती, 10:44. आता तिसरी ऑर्डर पडणं अवघडच आहे. आणि संध्याकाळपर्यंत आपलं मेंटेनन्स तरी निघतं का नाही काय माहीत. 1000-1500 होतात का नाही काय माहीत. अवघडच दिसतंय, पण वाढणार भाऊ, आपटणार. तुम्हाला माहिती, एकदा बोललं ना आपटणार तर आपटणार. आता इथनं आपल्याला एक पुढं सोसायटी आहे, तिथे जाऊन थांबायचं. IT इंडस्ट्रीपासून थांबून काय फायदा नाही. आता ऑर्डर बघायचं असेल तर सोसायट्या बघायला लागतात. मगरपट्ट्यामध्ये जर आलात तुम्ही तर सोसायटी जिथं असताल तिथंच थांबा. IT इंडस्ट्रीपाशी थांबलाल तर ऑर्डर नाही पडणार. सोसायटी बघायची, सोसायटीपाशी थांबायचं. नशीब नाही तर मग डायरेक्ट सीझन मॉल मगरपट्टा रोडला थांबायचं. चला, सोसायटी म्हणून बसलं दिसतं का मग यो पुणे. वाजल्यात बघा किती, 11:27. 12 वाजायला आल्यात आणि ऑर्डर अजून पडली नाहीये. सगळे गेले का, पण आता कुठनं ऑर्डर पडणार. आता जेवायचं बघू. धंदा 300 केलं आणि जेवायला चाललंय आपण. लाज वाटली पाहिजे आपल्याला. काय भूक लागली, आता काय करणार. हॅलो, इथं बसलोय जेवायला. वाजल्यात 12:51. जे काल जेवलो होतो ते चपाती भाजी, आणि काल मिक्स व्हेज भेटली नव्हती, आज भेटली आहे. आणि तिकडनं आपल्याला मगरपट्टामधनं हडपसर पोलीस स्टेशन, म्हणजे वानवडेला चाललेलो. हडपसर पोलीस स्टेशनची इथं ऑर्डर पडली. तिकडनं आपण विमाननगरला सोडली. आणि म्हणलं इथं माहिती आहे आपल्याला, इथे चांगलं जेवण आहे, तर इथंच जेवण घेऊया. तर बघा, हे आपलं आजचं जेवण. चपाती, भाजी, मिक्स व्हेज, राईसला ही भाजी पुरणार नाही. ही भाजी देत नाही ते राईसला. ते कुठलं दाल नाही तर काहीतरी देतात. काल काय दिलं होतं, छोले नाही, राजमा. हां, राजमाची भाजी देतात ते. काय हरकत नाही. तर यांचं मिक्स व्हेज आहे ना, अरे भारी. मला मिक्स व्हेज लय आवडतं त्यांचं. आता भाऊ तीच क्वालिटी, एकच नंबर. किती वाजले? 12:52 झाले. ऑर्डर 3च झाल्यात. 441 रुपये आले. 500 बी नीट झाले नाही. आता मला माहीत नाही 1.5 कधी म्हणतात. मेंटेनन्स जाऊन 1000, जे की आज खूप चॅलेंजिंग आहेत. पण तुम्हाला माहिती आहे, भाऊने बोला करेंगा तो करेंगा. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. बघू काय होते काय. चला, भेटूया जेवल्यानंतर. काय ग, वैताग आलं रे, थकलोय. 4:50, 5 वाजायला आले आणि झालं 1200 रुपये. 1174 राऊंड पिकअप 1200 धरू. ऑर्डर पडते ते बारक्या. घराकडे आलो आपण. आता थांबा रे, बडबड करू द्या. ब्लॉग महत्वाचा आहे. एक तर 0 लोक बघतात.
258 रुपये. कुठं हडपसर नको, लय लांबून आलं. आता इतकं लांबून आलं ना, ऑर्डर पडलेली तिकडं नाही का रेंज हिलला, वाकडेवाडी स्टँडच्या तिकडे. आणि तिकडं हे चालू आहे जत्रा काहीतरी चालू आहे नाही का. आणि तिथनं आपल्याला एक मोठी ऑर्डर पडलेली 300 रुपयाची. ती आत्ता आपण आपल्या एरियात CNG पंपाकडे आलेलो आहे. पलीकडे आपलं रोजचं CNG पंप या तिथं आणून सोडलेलं आहे त्यांना. आणि आता बघू नाही होतं, काय टेन्शन नाही. 1200 1100 1200 70 80 90 100 आहे. अजून 330 रुपये करायच्यात टार्गेटला. आणि मी आत्ताच थकलो आहे 5ला. मला वाटलं 1300 रुपये झालेत. अरे मग आता 400 रुपयाची पडली असती झाले असते, पण तिकडनं येताना नाही पडत तो विषय. कात्रज 56 रुपये. काय करू सांगा, थकलोय मी. लक्ष्मीनगर 80 रुपये. 129. गंगास्पर्श 10 किलोमीटरला 129 रुपये. काय उबेरने एवढं लुबाडले ना, आम्हाला लय लुबाडले. काय करू सांगा आता. हात पाय तर एवढं दुखत्यात. 266 विमाननगर जवळच आहे ना कात्रजवरनं. 266 रुपये. भाऊ छोटे छोटे ऑर्डर मारतो आणि गप बसतो. पण छोटे छोटे ऑर्डरने ऑर्डर पडलेली ओलाची, त्यामुळं कट झालं. 50-50ची ऑर्डर पडलं. आपल्याला 330 करायचं. 30 रुपये कसं होईल. 300 रुपये करायचं म्हटलं 150ची ऑर्डर पाहिजे. आणि तिकडनं रिटर्न पाहिजे म्हणजे स्टेशन 150ची पडली आपल्याला. रेव्हेन्यू कॉलनी बघू होईल. 300 रुपये काय मोठी चीज नाही. पडतेच ऑर्डर म्हटलं होईल 1-2 तासात होईल. पण इथं रिटर्नला पडली पाहिजे. कारण घरापाशी आले की परत लांब जाऊ वाटत नाही. तुम्हाला पहिलं बी सांगितलं मी, लय आळशी. घरापाशी आले की लांब जाऊ वाटत नाही. पण बघू आता करू. 330 रुपये कशी बी करू. झुके का नाही मित्रांनो. 250 का 300 रुपयाने ऑर्डर पडलेली. आपण आलेलो आहोत कुठे 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 सोसायटीचं नाव सांगा मला. काय आहे काय नाही वाचता येणार मला, इंग्लिश येत नाही माहिती तुम्हाला. पानेर साईडला काहीतरी ऑर्डर पडते ते, पण हिंजवडीला पडते. जे आपल्याला नको आहे. आपल्याला पाहिजे कात्रज घराकडे. मगाशी पडलेले कॅम्पातनं घरी जाऊ म्हटलं, पण कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली. 250 रुपयाने काहीतरी ऑर्डर पडलेली. 2 मिनटं थांबत नाही राव. कस्टमरला इकडे आतमध्ये सोसायटीत सोडायला चाललेलो. कस्टमर इथंच होतं का कुठं होतं काय माहिती. जवळ दाखवतं पण गेलं तर गेलं. जाऊ दे आता वाजल्यात बघा किती 5:46 झाल्यात. 11 13 1450 काहीतरी झालेत. म्हणजे 50 रुपये. इथनं घर 20 किलोमीटर लांब आहे. 20 किलोमीटर रुपयामध्ये काय 50 रुपये होणार नाही का. कसे बी होणार, जास्त होणार. आणि आपण बघू आता जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आता किती 20 किलोमीटर म्हणजे 350ची ऑर्डर पडली पाहिजे घराकडे. पण उबेरचं बघितलं तर 200-250-300 रुपये. ठीक आहे, काय हरकत नाही. देते ते महत्त्वाचं आहे रिकामं जाण्यापेक्षा. पण बघू आता पडतंय का नाही. दिलं पाहिजे मला तर असं वाटतंय. आय होप पडली पाहिजे. चलो मित्रांनो. लाईट्स सरकारी लाईट्सचा फायदा. तर फायनली आपण तिकडनं एक ऑर्डर पिकअप केली 16 किलोमीटरची, जी नरेमध्ये सोडायची होती. आणि ट्रॅफिक माय भाय अर्धा तास लागला मला. अर्धा तास ह्या पुढच्या चौकातून सोडून मी इथं आलो. आणि परत आता इकडून मला उजवीकडेच जायचं आहे. जर मला घरी जायचं असेल तर. डावीकडे जायचं असेल तर थोडं लांब पडेल. मी लांबून जाईल पण ट्रॅफिकमधून नाही जाणार. परत येणार नाही मी अर्धा तास करायला. तर वाजल्यात 7:02. घरी जायला अर्धा 1 तास लागेल मला अजून. कारण इकडं बी ट्रॅफिक आहे. पण इकडून नाही तिकडून नाही, तिकडून जाण्यासारखं येड्यागत वाटतंय. तर फायनली कसे बसे 1:30च्या वरच झाल्यात. तर मी शेवटी टाकणच किती झाले किती नाही. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चलो बाय.